दरम्यान या प्रकरणी आता मुलांच्या परतीची प्रक्रिया जरी झाली असली तरी पण त्यांच्या आजीविकेचा म्हणजे त्यांना जोपासण्याचा, त्यांना पुढे भविष्यामध्ये सोबत ठेवून त्यांच्यावर करण्याच्या खर्चाचा मुद्दा कायम आहे। शेती करतात आणि त्यांच्याकडे हे पण आहे काय म्हणजे जे गाई बैल म्हणतात ते पण आहे। याचा अर्थ हे गरीब म्हणजे शेती आहे व्यवस्थित म्हणजे गरीब नाहीयेत, हा एक मुद्दा आहे। दुसरं असं विक्री केलं असं नाहीये, ते ठामपणे सांगतायत की आम्ही मुलांची विक्री केलेली नाही तर पालकांकडे सांभाळण्यासाठी दिलेलं आहे। गावकऱ्यांनी जी माहिती दिली त्याच्यानुसार इथे त्यांच्या शेजारीच एक घर आहे, त्यांनी जर माहिती काढली तर त्यांच्या माहितीनुसार त्यांना 13 मुलं आहेत असं कॅल्क्युलेशन झालेलं आहे आतापर्यंत। त्याच्यातले एक मयत झालाय मुलगा आणि बाहेर गावात एक मुलगा दिलेला आहे, त्यांचा मुलगी दिलेली आहे सांभाळायला त्यांनी। आणि एक जे नवीन बालक झालं त्याच्यामुळे पूर्ण प्रकार उघडकीस पडला, तर त्याला पण बाहेर गावी कुठेतरी दिलं एवढं माहित आहे आता। आता आपण पटकन या निमित्तानं किरण गोटूर यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। किरण, प्राप्त स्थितीमध्ये आपल्या समोर आलेली माहिती असं सांगतेय की मुलं विकली गेली नाहीयेत, हा कुटुंबाचा बचाव आहे का वस्तुस्थिती आहे? सर, गेल्या 2 दिवसांपासून या सगळ्या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरातील गरडेची वाडी, हे जे छोटंसं वाडी आहे, या वाडीमध्ये ही महिला राहते आणि या महिलेने जवळपास 12 मुलांना जन्म दिलेला आहे अशा पद्धतीची आज माहिती समोर आलेली आहे। आणि 12 पैकी एक मुलाचं मयत झालेलं आहे आणि 3 मुलं आपल्याच नातेवाईकांकडे दत्तक दिल्याची जी माहिती आहे किंवा जे खुलासा आहे ते कुटुंबाकडनं करण्यात आलेला आहे। पण जे आरोप होत आहे आपल्या परिस्थिती जी आहे ती अत्यंत जे हालाकीची आहे आणि त्यामुळे या महिलेने आपल्या 3 मुलाला विकलेला आहे अशा पद्धतीचा आरोप काही सामाजिक संघटनांनी केलेला आहे। त्यामुळे या सगळ्या आरोपानंतर आता एक समितीची सुद्धा स्थापना केलेली आहे। या समितीचे लोक जाऊन आज या सगळ्या संदर्भात चौकशी केलेली आहे आणि नाशिक ग्रामीण पोलिसांनी सुद्धा या कुटुंबाच्या लोकांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची अधिक चौकशी आता एकूणच होताना आपल्याला बघायला मिळतोय। जी, धन्यवाद किरण। आपण आता या बातमीकडे लक्ष ठेवा आणि अधिक तपशील आम्ही आपल्याकडून घेत राहू।